अजितदादा पवार पक्षाला सोडून गेले तेव्हा काही फरक पडला नाही। आता असे अनेक दादा सोडून गेले तरी राष्ट्रवादीला काही फरक पडणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाकचौडे यांनी राष्ट्रवादीला सोडून सुभाष पवारांनी भाजपात केलेल्या प्रवेशाबाबत दिली आहे। दीपकजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपण मुरबाड तालुका अध्यक्ष आहात। विधानसभेला सुभाष पवारांनी तुतारी घेऊन निवडणूक लढवली होती। काल सुभाष पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल याबाबत? सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार बांधवांचे आणि या देशातल्या लोकशाहीच्या चौथा स्तंभाचे आपण आमच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी इथे उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार आहोत। काल आपण पाहिलं असेल की सुभाष गोटीराम पवार यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे। अतिशय दुःख झाले कार्यकर्त्यांना। महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली। पक्षाचा कार्यकर्त्यांचा विरोध होता की जे अडचणीच्या काळात आपल्याला सोडून गेले, अशा उमेदवाराला आपण तिकीट नाही दिलं पाहिजे। पण पक्षाची चाचपणी असते आणि त्यांची सुद्धा मागणी होती। आदरणीय गोटीरामभाऊ पवार साहेबांनी यापूर्वी पक्षासाठी दिलेले योगदान आणि त्यांचं कार्य पाहून त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा सुभाष दादांना उमेदवारी मिळावी या विधानसभेतून अशी विनंती केली होती आदरणीय शरदचंद्र पवार साहेब। पण आज जेव्हा पाहतो सुभाष दादा भाजपमध्ये प्रवेश करतात, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील गावागावांमध्ये चर्चा आहे की ज्या कतोरे साहेबांच्या विरोधात सुभाष दादा पवार यांनी निवडणूक लढली, गावागावातले कार्यकर्ते एकमेकाच्या कुटुंबात विरोधी झाले। आज तेच कार्यकर्ते संभ्रमात पडलेले आहेत की आम्ही आमच्या भाईबंदकीमध्ये या कतोरे पवारांच्या भांडणामुळे, राजकीय भांडणामुळे आम्ही आमचे घरातले कुटुंबात वाद निर्माण करून घेतले। आज तालुक्यात तुम्ही जर पाहायला गेले तर गावोगावी सुभाषदादांनी केलेला प्रवेश आणि कतोरे साहेबांच्या समर्थकांना आणि कतोरे साहेबांच्या हितचिंतकांना सुद्धा हा मान्य नाही। सुभाष पवार गेल्याने पक्षाला काही फरक वगैरे पडू शकतो? आपण पाहू शकता लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय खासदार साहेब यांना शरदचंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेला ही उमेदवारी देण्यात आली। त्यावेळेस सुभाष दादा आणि आज जे प्रस्थापित लोक आहेत हे सगळे एक साईडला होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, राहुल गांधी साहेब, उद्धव साहेब यांच्या बाजूने होते आणि इंडिया आघाडीच्या बाजूने होते आणि त्याच कार्यकर्त्यांच्या जीवावरती, त्याच कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी प्रचार करून या लोकसभेमध्ये जो भूतोन भविष्य असा उमेदवार आदरणीय इंडिया आघाडीच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आला। इतकं असताना आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजितदादा सोडून गेले त्यावेळी जर काही फरक पडला नाही, तर असे अनेक दादा सोडून गेले तरी या राष्ट्रवादीला फरक पडणार नाही। आपण पाहाल या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून येतील। अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।